आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किशोरीताई, आपण पाहतोय एकूणच आता राजकीय भेटी सुद्धा होत आहेत, कौटुंबिक भेटी होत आहेत, त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकदा जवळीक त्यांची सध्या पाहायला मिळते। कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? मुळामध्ये उद्धवजींनी कालच्या एका भाषणातच सांगितलं होतं की आम्ही मराठी मुद्द्यावर एकत्र आलेलो आहोत आणि बऱ्यापैकी आमचं सगळ्या एका ह्याच्यामध्ये मतं जुळतायत। आज तर आता कळतंय की आमच्या राजसाहेब आणि त्यांच्या पत्नी शर्मिला वहिनी शुअर तुमच्या माध्यमातून कळतंय, चांगली गोष्ट आहे, मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे। मात्र आगामी पुढच्या काळामध्ये ठाकरे बंधूंची जर युती झाली तर पुढची समीकरणं कशी असू शकतात? एकूणच मुंबई महापालिकेसह महाराष्ट्राचं राजकारणामध्ये काय बदल होऊ शकतो? पुढचे समीकरण कशी असू शकतात म्हणण्यापेक्षा आपल्याला परवाच्या शिंदे मेळाव्यामध्ये जे भाष्य रामदास कदमांनी केलं त्याच्यापेक्षा एक खाली जाऊन खेळतील हेच दिसतंय। त्यामुळे मराठी आम्ही जे नेहमी म्हणतो मराठी भाषा जागा हो आणि बाळासाहेबांच्या ओरिजिनल शिवसेनेचा मनसेचा धागा हो आता म्हणण्याची वेळ आली आहे। अगदी एकूणच आणि महत्त्वाचं म्हणजे एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा म्हणतायत। त्यामुळे आगामी काळामध्ये महापालिकेच्या दृष्टीने सुद्धा ही भेट महत्त्वाची असू शकते। त्यामुळे एकूणच आता विरोधकांकडून सुद्धा या संदर्भात काही प्रतिक्रिया येत आहेत, त्यामुळे तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? विरोधक सुद्धा टीका करतायत। एकीकडे आपण पाहतोय राजकीय दृष्ट्या ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि विशेष म्हणजे आगामी युती संदर्भात सुद्धा या भेटीमध्ये चर्चा होती अशी माहिती आहे। नाही विरोध तर बोलणारच ना, कारण त्यांना हे नकोच होतं ना। त्यामुळे आपण ते पाहिलं होतं कुठल्याही परिस्थितीत म्हणजे राजसाहेबांचा फायदा नव्हे किंवा काय आमचा फायदा होईल युतीचा। अगदी नक्कीच धन्यवाद किशोरीताई, त्यांचे सगळे प्रयत्न होते दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।